नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर श्याम दाभाडे यांनी लिहिलेलं एक व्यक्तिचित्रण सादर करत आहे. शीर्षक आहे अक्कूबाई. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि जर आजचा व्हिडिओ आणि लेख आवडल्यास जरूर एक छोटासा लाईक द्या, ज्याने लेखकाला आणि मला देखील खूप आनंद होईल. यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरूर शेअर करा. तर ऐकूया आपण. आजचे लेखक आहेत श्याम दाभाडे आणि लेखाचं शीर्षक आहे अक्कूबाई. अक्कूबाई ही संपूर्ण गावाची अक्का. मूळचं नाव सीताबाई. घरात मोठी असल्यामुळे सर्वजण तिला अक्का म्हणत. अक्काची अक्की झाली आणि अक्कीची अक्कू. सासरी आल्यानंतरही सर्व मंडळी अक्कूच म्हणत. माहेरप्रमाणेच सासरी ही शेतीवाडी भरपूर. दूध दुभत्याची काही कमी नाही. अक्कू अगदी हसतमुख, मृदू स्वभाव, दयाळूपणा ह्यामुळे त्यांच्याकडे स्त्रियांची ये-जा सतत असायची. अक्कू सर्वांचे लाड करायची. वेळ प्रसंगी कानपिचक्या पण द्यायची. अक्कूबाई 4थ्या वर्गापर्यंत शिकलेली. अक्कूबाईंनी कुणाला काही काम सांगायचा अवकाश की एक जण म्हणेल मी करते, दुसरी म्हणेल नाही नाही मीच करते. दुपारची जेवण झाली, सगळं आटपलं की अक्कूबाई ओसरीवर येऊन बसत. मग एक एक करून 8-10 जणी 8-10 बाया जमत असत आणि मग त्यांच्या गप्पा रंगायच्या. वत्सला, कुसुम, शेवंती, मालती, हौसा, तुळसा 25-30 वयोगटाच्या मुली अक्कूबाईच्या फार लाडक्या. एकदा अशाच गप्पा रंगल्या होत्या, पण तुळसा त्या दिवशी उदास दिसत होती. अक्कूबाईंनी विचारलं, का ग तुळसा, आज अशी गप्प का? तेव्हा वच्छी तुळसाकडे पाहत गमतीनं म्हणते, गर्दनी गेला दर्या पार, गर्दनी गेला दर्या पार. त्यावर कुशी म्हणते, कारभारी गेले मुंबईला, 8 दिवस झाले कागद नाही आला, कुठं राहत असून, कुठं खात असून, काळजी वाटते मला. त्यावर लगेच हौशी म्हणते, रमला कुठं ग बाई काना रमला. आणि मग एकच हाशा पिकला. अक्कूबाई तुळसाची समजूत काढतात. हा ग तुळसा, कशाला काळजी करतेस? येईल तुझा कारभारी, त्याचा कागद सुद्धा येईल. अगं, पुरुषांना कामानिमित्त असं फिरावंच लागतं. पोटासाठी किती वणवण करावी लागते, कष्ट सोसावे लागतात. तू ऐकलं नाही का? अरे संसार संसार जसा तव्या चुलावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. हो की नाही? अगं, माणसाचं जीवन हे चूल आणि तव्यासारखंच असतं. बाई, भाकर भाजताना जसे हाताला चटके बसतात ना, तशीच काम करताना सुद्धा चटके बसतात बरं. काही काळजी करू नको. बेल घ्या असा गुरव बाबांचा आवाज आला. लगोलग गुरव आले ओसरीवर. काय गुरव बाबा, आज इतका उशीर? अक्काबाईंनी विचारलं. अहो, तेच तर सांगायला आलो अक्कूबाई. आज सकाळीच पाहुणे आले आमच्या अंबादासच्या मुलीला बघण्यासाठी. आणि जमून जाईल असं वाटतं बरं का. म्हटलं वेळ जरी झाला तरी अक्कूबाईंना आधी ही गोष्ट सांगावी आणि तेवढा बेलही घालावा. अरे वा, चांगली आनंदाची गोष्ट आहे. गुरव बाबा, जमेल हो जमेल. बघा माझा शब्द खरा ठरतो की नाही, अक्कूबाई म्हणाल्या. पसाभर दाणे गुरव बाबांच्या झोळीत पडले. तसे अक्कूबाई, तुमच्या मुखात साखर पडो. अजून सगळीकडे बेल घालायचा आहे, येतो मी. असं म्हणून गुरव निघून गेले. ए साळकायांनो,
आता तुम्हाला काम येणार बरं का. गुरुवांच्या नातीचं लग्न निघणार बघा यावर्षी. अक्काबाईंनी सगळ्यांना सांगून ठेवलं. काय अक्कूबाई, काय चाललंय? किसन मास्तर म्हणाले. या मास्तर, अक्कूबाई म्हणाल्या. आय 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 असं म्हणत किसन मास्तर खाली टेकले. मास्तर कधी आले मुंबईहून? आणि मास्तर, आमच्या तुळसाचा कारभारी भेटला का हो? काय अक्कूबाई तुम्ही पण माझी गंमत करता होय. अहो ममई म्हणजे काय आपल्या गावाएवढी आहे? अरे कुणी नवीन माणूस आलं की सगळ्या गावाला कळेल. हा हो, लई मोठं शहर आहे ममई. तिथं म्हणे सडकेवरून दोन दोन डब्यांच्या टराम गाड्या चालतात, दोन दोन मजल्यांच्या बसा चालतात. समुद्र बी आहे म्हणे मुंबईला. या मास्तरनीच सांगितलं. म्हणून तर माझा कारभारी गेला मुंबईला. या मास्तरांनी भैकवलं असन त्याला. ए तुळसा, अगं मी कशाला भौकवू बाई, तुझ्या मागच्या वेळी मी गेलो होतो ना, त्यावेळी तिथल्या गमती सांगितल्या होत्या. हा, आता आलं माझ्या ध्यानात. त्यांनी काही नवीन नवलाई ऐकली ना की त्यांचं ध्यान तिकडच लागते. तुळसा म्हणाली. मास्तर, काय नवीन खबर? अक्कूने विचारलं. त्यावर हौसा म्हणते, का हो मास्तर, ते काही लोक चंद्रावर गेलेत म्हणे, खरंय का ते? अगं हौशे, जे रेडिओच्या बातम्यात ऐकलं, जे वर्तमानपत्रात वाचलं ते सांगितलं. मी तरी कुठं प्रत्यक्षात पाहिले. आणि हे लोक तिथं जाऊन काय करणार आहेत मास्तर? कुशी विचारते. काही संशोधन करणार आहेत म्हणे. चंद्रावर पाणी आहे का, तिथलं हवामान कसं आहे, जीवजंतू आहेत का, झाडं झुडपं आहेत का, वगैरे वगैरे. यासाठी अब्जावधी रुपये खर्च केलेत म्हणे त्यांनी. अक्कूबाई ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, अहो मास्तर, चंद्र इथून लाखो मैल उंचीवर आहे. चंद्रावर जाणं कुणाला शक्य आहे का? कुठं तरी नवीन ठिकाणी पोचले असतील आणि म्हणे चंद्रावर पोचले. कुणी पाहिलंय का हो ते चंद्रावर पोचले ते? हा, उगाच गप्पा मारत असतील. अक्कूबाई, सरकार काय खोट्या बातम्या देणार आहे का? पण मास्तर, मी म्हणते त्यांना संशोधन जर करायचं आहे ना, तर गोर गरिबांच्या कल्याणासाठी काही करावं. आमच्या आर्यभट्टांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याचाच अभ्यास करा म्हणावं. म्हणजे जे अब्जावधी रुपये संशोधनावर खर्च होतात ते वाचतील ना, आणि तोच पैसा जगाच्या कल्याणासाठी खर्च करता येईल. म्हणे चंद्रावर जातात, शुक्रावर जातात, सूर्यावर जा म्हणावं, खाक करून टाकील. चंद्रावर जातात मेले. खरंच अक्कूबाई म्हणतात त्याप्रमाणे शास्त्रज्ञांनी आर्यभट्टांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा, किंवा त्या ग्रंथाच्या आधारावरच काय ते संशोधन करायचं असेल ते करावं. म्हणजे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही. अमेरिकेचे शास्त्रज्ञ चंद्रावर पोचले त्याला जवळपास 50 वर्ष होत आली. काय दिवे लावले त्या अमेरिकेनं चंद्रावर, आणि आता तर चंद्रावरची काही खबरच येत नाही, जसं काही घडलंच नाही. बऱ्याच देशांनी भर समुद्रात नवीन बेटं निर्माण केली. त्यावर मोठमोठे आंतरदेशीय विमानतळ सुद्धा उभारले. मोठमोठ्या वसाहती निर्माण केल्या, हॉटेल उभी केली. त्याचाच परिणाम आहे हा सगळा, की दरवर्षी समुद्राचं पाणी वाढत आहे, हिमनग वितळत आहे. हे मानवानं निसर्गावर केलेलं अतिक्रमण नाही का? निसर्गाने जी अनमोल देणगी मानव जातीच्या कल्याणासाठी पृथ्वीवर निर्माण केली आहे त्याचं जतन झालं पाहिजे. औद्योगिकरणासाठी, वसाहतीसाठी, सडक, रस्ते हे सगळं तयार करण्यासाठी लाखो एकर सुपीक जमिनींचा वापर केला गेला. म्हणजे त्या लाखो एकर जमिनीचं उत्पादन गेलंच ना. अन्नधान्य, फळफळावळ, भाज्या, औषधी वनस्पती जमिनीतूनच तर उत्पन्न होतात. ती काही कारखान्यातून तयार होत नाही. विकास कामं तर व्हायलाच पाहिजेत, पण अशा सुपीक जमिनी वाचवून नापीक, भरड, हलक्या जमिनीवर विकास कामं होऊ शकतात, हो की नाही? अक्कूबाई 4थी पर्यंत शिकलेल्या होत्या, पण त्यांचे विचार मात्र प्रेरक होते, उच्च होते.
समाजाविषयी त्यांना कळकळ होती. जनकल्याणाची भावना त्यांच्या ठायी होती. त्यांच्या परीनं त्यांनी जनतेसाठी काही कामं केलीही होती. त्यांच्या हाती त्यांनी गावासाठी अनेक लोकोपयोगी कामं केली होती. त्यामुळं गावात पंचक्रोशीमध्ये त्यांचा नावलौकिक होता. शाळेला देणगी, पाण्यासाठी विहीर, त्यावर हातपंप अशी काही कामं केली होती. आपणही आपल्या कुवतीप्रमाणे जनोपयोगी कामं करू शकतो. निदान विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडेल असं एखादं पुस्तक शाळेच्या वाचनालयास नक्कीच भेट म्हणून देऊ शकतो. एखाद्या तहानलेल्या व्यक्तीस आपण पाणी तरी पाजूच शकतो. त्यासाठी आपणास काही श्रम करावयाचे नाहीत किंवा पैसाही खर्च करायचा नाही, हो की नाही? धन्यवाद. लेखक आहेत श्याम दाभाडे आणि सादरकर्ती आरती गुप्ते.